कॉमिक्स आर्ट याच्याबद्दल होतं आणि त्याच क्षेत्रात मी काम करत आहे आणि त्यामुळे ते बघताना मला खूप आनंद झाला की त्यातलं हे जे आहे टिंटिनचं हे करणारा तो अतिशय माझा आवडता व्यंगचित्रकार किंवा ॲस्ट्रिक्सचं करणारा उदय जो हे पण एक आवडतं व्यंगचित्रकार आहे. तर असे व्यंगचित्रकार भेटत मला वाटतं आपल्या इथले बरेच वेगवेगळे व्यंगचित्र प्रत्येकाला आवडणारे वेगळे पण जागतिक भारतीय असे अनेक व्यंगचित्रकार भेटत प्रत्येक व्यंगचित्रकार समृद्ध होत असतो. मला लहानपणापासून व्यंगचित्रकलेची आवड होती, म्हणजे पहिली चित्रकलेची होती आणि त्यातनं व्यंगचित्रकला त्यावेळे श्रीधर फडणवीसांचं हसरी गॅलरी किंवा हरिश्चंद्र लचके यांचं हसा आणि लठ्ठवा असं एक पुस्तक हातात लागलं होतं. म्हणजे मी 7-8 वर्षाचा असेल आणि मला ते खूप फॅसिनेटिंग वाटायची ती पुस्तकं. आणि त्यामुळे व्यंगचित्रकलेत काय तेव्हा करिअर वगैरे असं काही हे नव्हतं की आपल्याला व्यंगचित्रकला आवडते. कुठेही दिवाळी अंक आलं की पहिली उडी सगळे हे करून व्यंगचित्र बघायची आणि त्यातनं ही आवड वाढत गेली. पुढे कॉलेजमध्ये चित्रकलेचं शिक्षण घेत होतो, कमर्शियल आर्ट्स, तर त्याचं शिक्षण घेत होतो. पण ते करत असतानाही इलस्ट्रेशन विषय असला की तिथे कार्टून स्टाईलने आपण जास्तीत जास्त काही करावं असं ते करायचं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात मी काही कार्टून्स काढत होतो. पण वर्तमानपत्राशी संबंध असल्यामुळे एक जाणवत होतं की वर्तमानपत्र पान उघडलं की निगेटिव्ह बातम्यांनीच सुरू होतं वर्तमानपत्र. म्हणजे पहिलं पान निगेटिव्ह बातम्यांनीच असतं. ह्यात कुठेतरी एक रिलीफ पॉईंट असावा असं वाटायचं. आणि त्याच वेळी कार्टूनची आवड होती, ती वेगवेगळी इंग्रजी वर्तमानपत्र पण बघायचो आणि या इंग्रजी वर्तमानपत्रात कार्टून स्ट्रिप्स यायच्या त्यावेळी. आणि बघत असताना सारखं वाटायचं की या कार्टून स्ट्रिप परदेशी काय. म्हणजे आजही तुम्ही कुठलंही इंग्रजी वर्तमानपत्र बघितलं तर सगळ्या कार्टून स्ट्रिप परदेशी असतात, अमेरिकन असतात. आणि त्यात काय विनोद वगैरे आवडायचे, काही चांगले असायचे, काही समजायचेच नाही कारण त्याचं रेफरन्सच काही लागलेला नसायचा. तर या कार्टून स्ट्रिप्स एक मिनिट हे चिंटू प्रेझेंटेशन येस. या कार्टून स्ट्रिप बघत असताना असं वाटत होतं की आपणही एखादं असं कार्टून कॅरेक्टर तयार करावं की जे इथल्या मातीतलं असेल. आणि या कॅरेक्टरच्या शोधात असताना मला एक कॅरेक्टर भेटलं, ते म्हणजे प्रभाकर वाडेकर. प्रभाकर वाडेकर आणि मी आम्ही दोघांनी मिळून, दोघंही माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती आणि प्रभाकर माझ्यासाठी कॉपीरायटिंग करायचा. आणि दोघांनाही असं वाटलं की दोघांनाही विनोद आवडत होता, कॉमिक्स आवडत होती, कार्टून आवडत होती आणि त्यातनं आम्ही एकत्र काहीतरी करायचं ठरवलं. दोघंही वर्तमानपत्राशी संबंधित होतो आणि या रोजच्या जीवनात एक रिलीफ पॉईंट द्यायचा असं ठरवलं आणि त्यातनं एक विश्व उभं राहिलं, ते म्हणजे चिंटू. चिंटू 21 नोव्हेंबर 1991 या दिवशी सुरू झाला. पहिल्यांदा वर्तमानपत्रात आला म्हणून तो त्याचा वाढदिवस आम्ही ठरवला आणि सलग 22 वर्ष वर्तमानपत्रात येत होता विदाऊट एनी ब्रेक. 2013 साली प्रभाकर वाडेकर यांचं अचानक निधन झालं आणि मग मी ठरवलं की आता वर्तमानपत्रातनं नाही करायचं कारण आम्ही एकत्र इतकं 22 वर्ष सलग काम केलेलं, सतत भेटत राहायचो वगैरे. पण काही दिवसांनी मीच अस्वस्थ झालो की रोजची चिंटू करायची सवय. मग विचार केला की आपण आता वेगळं माध्यम निवडू आणि म्हणजे मी हे सुद्धा हे होतं की तुम्हाला वाटेल पुण्याहून आलाय, स्वतःला आम्ही म्हणतो वगैरे, तर तसं नाही आहे. हे आम्ही म्हणतो तेव्हा मी आणि प्रभाकर असं, म्हणजे मी जरी काही एक असलं तरी प्रभाकर गृहीत आहे असंच मी कायम मानत आलेलो आहे. तर एक प्रभाकरच्या नंतर एक 7-8 महिन्यांनी परत विचार केला की आपण पुन्हा चिंटू करू आणि मग तो सोशल मीडियावर सुरू झाला. सोशल मीडियावर आज 8 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत चिंटूला. हा प्रवास जो आहे
त्यात बऱ्याच गमती जमती तर आम्हाला अनुभवायला मिळाला. म्हणजे मला असं वाटतं की ते करत असताना जो आम्ही आनंद घेतला आणि तो जो आनंद शेअर केला, या दोन्हीचा जो आनंद मिळतो तो अजून एक तिसरा आनंद असतो. की लोक सांगतात की अरे खूप छान होती आजची कार्टून स्ट्रीप, खूप छान होती वगैरे, हे जे सांगतात तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. मगाशी जसं संजय मिस्त्री म्हणा की टाळ्या ज्या लोकांना, ज्या कलाकाराला आवडत असतात, तशी जी दाद असते ती कलाकाराला नेहमीच आवडत असते. आता हे 22 वर्ष म्हणजे आता 32 वर्ष झालेत, म्हणजे चिंटू चालू आहे आता 32 वर्ष झाली आहेत. आणि लोक नेहमी विचारतात की या कल्पना येतात कुठून, कारण आतापर्यंत चिंटूमध्ये एकही कल्पना रिपीट झालेली नाही आहे. 6,500 पेक्षा जास्त चिंटू झालेले आहेत आणि एकही रिपीट कल्पना नाही आहे. तर आपल्या आसपास काहीतरी घडत असतं. आपण आता लहानपणी मला आठवतं की आम्ही वाड्यात क्रिकेट खेळायचो, गल्लीत क्रिकेट खेळायचो आणि सगळीकडनं हाकललं की शाळेच्या ग्राउंडवर जाऊन क्रिकेट खेळायचो. तर ग्राउंडवर असे 2-3 मॅचेस चाललेल्या असायच्या. त्या अनुभवावरनं केलेला एक चिंटू आहे. एका मुलाने जोरात बॉल मारलाय आणि पप्पू, चिंटूचा मित्र पप्पू ओरडतो, चिंटू कॅच. नेक्स्ट चिंटू तो अवघड कॅच झेलला. नेक्स्ट पप्पू म्हणतो काय उपयोग, शेजारच्या मॅच मधला कॅच झेललाय. हे आपण कुठेतरी अनुभवलं असतं आणि त्यातनं असे छोटे छोटे चिंटू म्हणजे छोटीशी गंमत असं आम्ही म्हणतो की छोटीशी गंमत आहे ही आपल्या आयुष्यात असलेली, छोटासा आनंद आहे. नेक्स्ट चिंटू किती जेव्हा एखादं कार्टून सुरू होतं तेव्हा लोक वाटतात की अरे काय परदेशी याच्यावरनं घेतलाय का, तर चिंटू 100% भारतीय आहे. आणि असाच एक भारतीय सण म्हणजे रंगपंचमी. तर सगळी मुलं रंगली आहेत आणि आई ओरडते कारण परीक्षा जवळ आलेल्या असतात ना. आई म्हणते चिंटू बास आता रंगपंचमी, आधी घरी चल. चिंटू म्हणतो आई मी इकडे आहे. चिंटू म्हणजे फक्त विनोद नाही तर त्याच्यात जी वेगवेगळी कॅरेक्टर्स असतात ती त्या कार्टून स्ट्रिपला समृद्ध करत असतात. मग त्यात आई वडील असतात, आसपासचा मित्र मैत्रीण, आणि मित्र सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे राजू नावाचा एक धटिंगण मित्र आहे, बगड्या नावाचा एक धांगरट मित्र आहे, पप्पू म्हणजे बडी असलेला सतत बरोबर वगैरे असलेला मित्र आहे. आता आई वडिलांच्या अपेक्षा असतात मुलांकडनं. हल्ली तर मुलांना कुठेही काही झालं की पाठवा त्याला क्लासला, तसं कराटेच्या क्लासला पाठवले. नेक्स्ट तो प्रात्यक्षिक करतो, आई पप्पा एकदम खुश. नेक्स्ट रात्री बघा काय होतं, शब्दाशिवाय केलेला. आता यात म्हणजे आई पप्पांचं अलीकडे जे मुलांवर एक थोडंसं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या मुलांनी हे करावं ते करावं. त्याच्यावर एक केलेला मला चिंटू आठवतोय की चिंटू आणि आई चिंटूचे शर्ट खरेदीला गेले आणि तो दुकानदार एक शर्ट दाखवतो. आई म्हणते नाही नाही ही फॅशन चिंटूला नाही आवडणार. तो दुसरा शर्ट दाखवतो. आई म्हणते नाही नाही हा रंग चिंटूला नाही आवडणार. तिसऱ्या चित्रात आम्ही असं दाखवलंय की चिंटू एक शर्ट आईला दाखवतोय आणि म्हणतोय आई हा शर्ट मला आवडेल का ग. हे जे असतं की एक नकळतपणे पालक आपल्या मुलांवर एक अपेक्षांचं ओझं लादत असतात. तर हे थोडंसं गमतीशीर पद्धतीने दाखवायचं. आता याच याच्यावरनं एक केलेलं मला अजून एक आठवला जस्ट म्हणून सांगतो की आता सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या शिबिरांच्या जाहिराती येतात आणि आई पप्पा लगेच शिबिरांना टाकायच्या घाईला लागतात, आया विशेषतः. तर तसं आई म्हणते अहो ऐकलत का, सुट्टीचं शिबिराची जाहिरात आली आहे. त्यात म्हणे हॉर्स रायडिंग शिकवतात, नाट्यछटा शिकवतात, स्विमिंग शिकवतात, कविता करणं शिकवतात, ट्रेकिंग शिकवतात. आपण घालूया का चिंटूला त्याच्यात. पप्पा म्हणतात काय मी कधी लहानपणी असल्या शिबिरांना वगैरे गेलो नाही, काय फरक पडतोय. आई म्हणते असं कसं, आपल्याला चिंटूला स्मार्ट बनवायचं आहे ना. तर
ह्या ज्या आपल्या आयुष्यात आपण नकळतपणे हे करत असतो आणि ते आम्ही चिंटूतनं दाखवत असतो. चिंटूचा मित्र पप्पू आहे. चिंटू म्हणतो मला वाटतं मोठेपणी आपण खूप प्रसिद्ध व्यक्ती बनावं. पप्पू म्हणतो हा मग माझे वेगवेगळ्या वर्तमानपत्रात मासिकात फोटो येतील, टीव्हीवर मुलाखती होतील. पप्पू म्हणतो हा मग लोक मला कार्यक्रमांना बोलावतील, माझ्या सह्या घेतील. पप्पू म्हणतो एक सांगू का चिंटू तुला, तू त्यासाठी आत्तापासून तयारी कर. काय तयारी करू? पहिले तू तुझी सही सुधार. नेक्स्ट मिनी म्हणते आता परीक्षेचा आता निकाल आलेत म्हणून हा हे केलाय. चिंटू तुला परीक्षेच्या निकालाची भीती नाही वाटत? चे तुला तरी काय वाटते? माझा पहिला नंबर गेला तर? चिंटू म्हणतो माझं एक बरं आहे, ही काळजी माझे आई वडीलही करत नाही. हे करताना चिंटू जेव्हा आम्ही करत होतो ते वर्तमानपत्रातलं 3 कॉलम बाय 5 सेंटीमीटर हा एक छोटा साईज होता. आम्ही म्हणतो की चित्रकार म्हणून एक तो छोटा कॅनव्हास होता आमच्या समोर आणि त्या कॅनव्हासमध्ये रोज काहीतरी नवीन द्यायचं. मग त्यात मांडणी वेगळी असेल, कॅमेरा अँगल वेगळे असतील आणि म्हणजे एखादा विनोद असेल तो मांडताना कशा पद्धतीने आपण मांडतो त्याचाही एक वेगळा इम्पॅक्ट असतो आणि लोकांनाही एक वेगळं काहीतरी मिळाल्याचा रोज नवीन आणि पुढच्या दिवसाची उत्सुकता. तर असं करायचं, त्यामुळे असे काही वेगवेगळे प्रयोग केले होते की जात आहेत ते पूर्ण शॅडोमध्ये दाखवलेले. नेक्स्ट आता इथे सुद्धा तो एक खालनं अँगल घेतलेला आहे. जोशी काकू कदाचित इथल्या लोकांना काहींना माहिती असतील की जोशी काकू हे चिंटूच्या शेजारी राहणारे कॅरेक्टर आहे. त्यांच्याकडे बाग आहे, त्यांच्याकडे छान झाडांना कैऱ्या वगैरे येतात आणि त्यांना अर्थातच वाटत असतं की मुलांनी येऊन कैऱ्या वैऱ्या तोडू नयेत. त्यांचं बारीक लक्ष असतं बरं का. मला वाटतं प्रत्येकाच्या शेजारी एक जोशी काकू राहून गेलेल्या असतात. आडनाव वेगळं असतं पण त्या जोशी काकू आहेत. त्या म्हणतात की तो पप्पू, त्यांना ते बरोबर पप्पूला पकडतात. पप्पू आधी खाली उतर, अजिबात बागेत यायचं नाही. आणि तो तुझा चिंटू कुठे दिसत नाही, त्याला पण म्हणाव इकडे येऊ नकोस. पप्पू फक्त वर बघतो आणि म्हणतो ऐकलंच ना रे. हे यात कुठेही चिंटू नाहीये पण त्याचं अस्तित्व निर्माण केलंय आणि त्याचं कॅरेक्टर त्यातनं निर्माण होतं. तो न दिसता सुद्धा तो कसा डांगरट आहे, कसा हे आहे, ते कॅरेक्टर त्याचं निर्माण होतं. नेक्स्ट मी जे मगाशी म्हटलं की फ्रेमचे प्रयोग, की साईज तोच 3 कॉलम बाय 5 सेंटीमीटर. या इथे सिंगल फ्रेम केलेली आहे. चिंटूचा वाढदिवस आहे आणि आई पप्पा फोटो काढताय, हॅपी बर्थडे टू यू सगळं, पण मुलांचं लक्ष बघा कुठे. तर हे सिंगल फ्रेम मध्ये केलेलं आहे. नेक्स्ट आता 2 फ्रेम मधला केलेला एक चिंटू आहे. तर यातली पहिली फ्रेम छोटी ठेवली मुद्दामून. पप्पा म्हणतात जा सगळ्या गँगला मॅच बघायला बोलावं आपल्याकडे. नेक्स्ट आणि सगळीकडे आऊट हाणला वगैरे असा आरडाओरडा चालू आहे आणि पप्पा म्हणतात हा आता कसं स्टेडियम मध्ये बसून मॅच बघितलंय असं वाटतं. तर हे आपण घरी सुद्धा अनुभवत असतो. यात सुद्धा जर का तुम्ही बघितलं की प्रत्येक मुलाची ऍक्शन वेगळी आहे, त्याच्यातली एक्साइटमेंट वेगळी आहे. तर हे जे चित्र वाचन असतं हे सबकॉन्शियस माइंडला आपण कुठेतरी करत असतो, आपल्याला कुठेतरी ते जाणवत असतं. हे बारकाईने बघितलं, आपल्याकडे चित्र वाचन हा प्रकार फार मुलांना शिकवला जात नाही, पण हे जर का तुम्ही बारकाईने बघितलं तर यातल्या गमती जमती त्या मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने हे करतात. सबकॉन्शियस माइंडला कुठेतरी आपल्याला अपील होत असतं पण ते का झालंय कळत नसतं. नेक्स्ट हे आत्ताच्याच मुलांवरचं आहे की कटिंगला गेलाय आणि कटिंग चालू आहे. पप्पा उभे आहेत, त्यांनी काय सूचना दिली असेल तुमच्या लक्षातच येत असेल पप्पा ज्या पद्धतीने उभे. नेक्स्ट त्याची कटिंग झाली आणि पप्पा म्हणतात अरे भरभर वाढतील केस. चिंटू म्हणतो तोपर्यंत माझ्या इमेजचं काय. ती इतकी इमेज हे झाली होती. मला आठवतंय की एक आई मला सांगत होत्या की त्या दिवशी आमचा मुलगा असं आरशासमोर बसून असं असं करत होता. म्हटलं काय करतोय, तर म्हणून चिंटू सारखे बट काढायचा प्रयत्न करतोय.
तर हे सगळे अनुभव, खूप वेगवेगळे अनुभव आले या संपूर्ण प्रवासात. आम्हाला एकदा रुईया मुकबधीर विद्यालयात बोलवलं होतं, पुण्याचं. रुईया मुकबधीर म्हणजे मूक आणि बधीर मुलं असतात, त्यांना ऐकू वगैरे येत नाही, त्यांची शाळा होती आणि त्यांचं गॅदरिंग होतं. तर त्या गॅदरिंगमध्ये त्यांनी काही कार्टून्स काढून लावली होती, चिंटूची. त्यांनी स्वतः तिथल्या मुलांनी काढली होती. आणि त्यात एक कार्टून असं केलं होतं तिथल्या डेफ अँड डम मुलांनी, की चिंटूला पप्पू चिंटूला म्हणतोय की या जोशी काकू फार बडबड करतात बुवा. चिंटू म्हणतो त्यांना रुईया मुकबधीरमध्ये शिकवायला पाठवूया आपण. म्हणजे स्वतःच्या व्यंगावर सुद्धा त्यांनी इतक्या पॉझिटिव्हली या माध्यमातून ते व्यक्त होऊ शकले. किंवा अजून एक मला खूप त्याची आठवण आहे की पुण्याला कोथरूडला एक अंध मुलींची शाळा आहे. कमिन्स म्हणून जी कंपनी आहे त्याच्या पाठीमागे एक अंध मुलींची शाळा आहे. तिथे आम्हाला बोलावलं होतं. आम्हाला असं वाटलं की अंध मुलींच्या शाळेत आम्हाला, म्हणजे चिंटू हे दृश्य माध्यम आहे. तर त्या बाईंनी सांगितलं की आमच्या इथे सकाळी वर्तमानपत्र वाचायचा एक हे असतो, तास असतो. पहिल्यांदा वर्तमानपत्र वाचतात तर मुली आधी सगळं पहिल्यांदा चिंटू वाचून दाखवायला लावायच्या आणि त्यातलं सांगताना ते चित्रांचं वर्णन वगैरे करून त्या मुलींना ऐकवायचंय. आम्ही त्या गॅदरिंगला गेलो होतो, नेहमीच बक्षीस समारंभ वगैरे सगळं हे झालं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही आता पुढे बसा. आम्ही समोर बसलो होतो आणि त्या मुलींनी, त्या अंध मुलींनी स्टेजवर चिंटू एनॅक्ट करून दाखवले, चिंटूचे विनोद एनॅक्ट करून दाखवले. म्हणजे एक मुलगी चिंटू झाली होती, एक आई झाली होती, एक मुलगी पप्पा झाले होते. आणि ते इतकं हे आम्हाला ते खूप असं भावलं त्या ह्याच्यात. असाच एक भावलेला प्रसंग म्हणजे चिंटू जेव्हा चालू होता तेव्हा एक दिवस आमच्याकडे श्रीरंग गोडबोले, तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल, उत्तम दिग्दर्शक लेखक.